नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण गणपतीची एक प्रेरणादायी कथा पाहणार आहोत। गणपती हा बुद्धीचा देव मानला जातो। त्याची उपासना केल्याने माणसाला बुद्धी, शांती आणि समृद्धी मिळते। गणपतीच्या कथा जरी पौराणिक असल्या तरी त्यातल्या शिकवण्या आपल्या जीवनाला प्रेरणा देतात। या कथांमध्ये लपलेला संदेश आपल्याला कठीण परिस्थितीतही धैर्याने आणि विवेकाने वागण्याची प्रेरणा देतो। अशीच एक प्रेरणादायी कथा आज आपण पाहणार आहोत। कथा सुरू होते एका छोट्या गावातून। गोष्ट एका छोट्या गावातील रमेश नावाच्या मुलाची आहे। रमेश हा अतिशय गरीब कुटुंबातील मुलगा होता। त्याचे आईवडील शेतकरी होते, पण शेतीवरून फारसा फायदा होत नसल्यामुळे घरची परिस्थिती खूपच हालाखीची होती। त्यांना दिवसभर राबूनही पुरेसे अन्न मिळत नव्हते। अशा परिस्थितीत रमेश शाळेत जाण्यासाठी खूप प्रयत्न करत होता, कारण त्याला शिकण्याची खूप आवड होती। रमेश आपल्या आईवडिलांना मदत करीत शाळेची फी भरायचा। एके दिवशी शाळेत शिक्षकांनी गणपती उत्सवाच्या स्पर्धेबद्दल माहिती दिली। स्पर्धा होती एक गणपतीची सुंदर मूर्ती बनवण्याची। रमेशने हे ऐकून भाग घेण्याचा निर्णय घेतला, पण त्याच्याकडे मूर्ती बनवण्यासाठी आवश्यक साधन सामग्री नव्हती। त्याच्या मनात विचार आला की त्याने स्पर्धेत भाग घ्यावा की नाही। अडचणींनी भरलेल्या परिस्थितीतही रमेशने हार मानली नाही। त्याने असं ठरवलं की तो काहीही करून गणपतीची मूर्ती बनवेल आणि स्पर्धेत भाग घेईल। रमेश रोज शाळेतून घरी येताना नदीच्या काठावरून जात असे। त्या मार्गावर त्याला माती आणि नैसर्गिक साधन सामग्री मिळाली। त्याने ती माती जमा करून घरी आणली आणि गणपतीची मूर्ती बनवण्याची तयारी सुरू केली। रमेशला मूर्ती बनवण्याचा अनुभव नव्हता, पण त्याच्या मनात गणपतीबद्दल प्रचंड श्रद्धा होती। त्याने ठरवलं की गणपतीला प्रसन्न करण्यासाठी तो स्वतःच्या मेहनतीनं मूर्ती बनवेल। रात्रभर जागून प्रयत्नपूर्वक त्याने गणपतीची सुंदर मूर्ती बनवली। स्पर्धेचा दिवस उजाडला। रमेशने आपल्या हातांनी तयार केलेली मातीची गणपतीची मूर्ती शाळेत नेली। इतर विद्यार्थ्यांनी खूपच सुंदर आणि मोठ्या मूर्ती बनवल्या होत्या, कारण त्यांच्याकडे चांगली साधन सामग्री होती। रमेशची मूर्ती साधी आणि लहान होती, पण त्यात त्याची श्रद्धा आणि मेहनत भरलेली होती। शिक्षकांनी सर्व मूर्ती पाहिल्या आणि निर्णय घेतला। रमेशची मूर्ती सर्वात साधी असली तरी तीच सर्वात विशेष ठरली, कारण त्याच्या मूर्तीमध्ये प्रामाणिकपणा आणि मेहनत होती। शिक्षकांनी रमेशची प्रशंसा केली आणि त्याला पहिला पुरस्कार दिला। रमेश खूप आनंदित झाला। त्याला त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं होतं। त्याच्या आईवडिलांना देखील अभिमान वाटला। रमेशच्या यशाचं मुख्य कारण म्हणजे त्याचा प्रामाणिकपणा, चिकाटी आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती। ही कथा आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असो, जर आपण ठाम निश्चय केला आणि प्रामाणिकपणे मेहनत घेतली तर यश नक्कीच मिळते। रमेशने जरी गरिबीत जीवन व्यतीत केलं असलं तरी त्याने कधीही परिस्थितीला दोष दिला नाही। त्याने आपला मार्ग स्वतः तयार केला। ही कथा आपल्याला ध्येय साध्य करण्यासाठी आत्मविश्वास आणि चिकाटीचं महत्त्व सांगते। गणपतीचं नाव जसं विघ्नहर्ता आहे, तसंच आपल्याही जीवनात येणाऱ्या अडथळ्यावर मात करण्याची प्रेरणा गणपतीकडून मिळते। रमेशच्या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की कोणत्याही संकटाला घाबरायचं नाही, तर त्यावर उपाय शोधून पुढे जायचं। रमेशने गणपतीची मूर्ती बनवताना दाखवले धैर्य, त्याचा प्रामाणिकपणा आणि त्याची श्रद्धा हे त्याच्या यशाचं रहस्य होतं। त्याने इतर कोणावर अवलंबून न राहता स्वतःच्या कष्टाने आपला मार्ग तयार केला। गणपती आपल्याला हे शिकवतो की संकट कितीही मोठी असो, आपल्या बुद्धीच्या आणि प्रयत्नांच्या जोरावर आपण त्या अडचणीवर मात करू शकतो। गणपती बाप्पा हा केवळ विघ्नांचा नाश करणारा देव नाही, तर तो आपल्याला शिकवणारा गुरु आहे। त्याची उपासना केल्याने आपल्याला धैर्य, बुद्धी आणि जीवनातील अडथळ्यावर मात करण्याची शक्ती मिळते। रमेशची ही प्रेरणादायी कथा आपल्या जीवनातील कोणत्याही परिस्थितीत हार न मानता संकटांना सामोरे जाण्याची शिकवण देते। अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।